स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराकरता मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावात सभा। फडणवीसांच्या पुढील 8 दिवसात प्रचार सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर वाड्यात धडाडणार शिंदेंची तोफ। तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, नाईकांची मागणी। अमित ठाकरे उद्या नवी मुंबईत जाऊन शिवरायांना अभिवादन करणार। नवी मुंबईत 4508 घरांकरता जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। आजपासून नोंदणी सुरू। अंबरनाथमध्ये उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। पुण्यातील नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी। स्थानिकांकडून महामार्ग प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने विरोध। नवले पुलावर वाढत्या अपघातांमुळे स्थानिक आक्रमक। चारकोप गोळीबार प्रकरणातील 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेकडून अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या 3 गोळ्या झाडून आरोपी फरार झाले। पुण्यामध्ये जंगली महाराज रोड, एफसी रोडसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई। अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांची तारांबळ। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ। मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रमात व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, घातला राडा। तरुणांच्या गोंधळानंतर पोलिसांची मध्यस्थी। 426 घरांच्या विक्रीसाठी 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता पुढील आठवड्यात लॉटरी काढण्याचे पालिकेने निश्चित केलं असलं तरी त्याची नवी तारीख ठरलेली नाही। मुंबईतील प्रस्तावित पॉट टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसोबत जोडला जाणार आहे। सध्या बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चिती सुद्धा करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्यासाठी मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आला। बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला। न्यायालयानं यापूर्वी देखील अशा होर्डिंग संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत। याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली होती। संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसला प्रत्येकी 1 लाखांचा दंड शुल्क नियामक प्राधिकरणाने ठोठावला। यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजेसचा देखील समावेश असून त्यांना 2 आठवड्यात दंड भरावा लागणार आहे। तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींची एसआयटीनं पुन्हा पोलीस कोठडी घेतलेली आहे। या दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला। त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं सीईओ गुलाबराव खरात यांनी सांगितलं। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सेंचुरी पूर्ण केली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले।
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईच्या मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीने भाजपवरती विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचंही ते म्हटलंय। सांगोल्यात आजोबांसाठी नातवानं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। 73 वर्षीय मारुती बनकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। कराडच्या मलकापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपनं 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलेला आहे, तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरात पिंटू गंगणे याच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध। हा जावई शोध कुणी लावला, जावयाला समोर बोलवा म्हणत ओम राजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टीका केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्यानं आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हटलंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतले। यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। आणि आता पुढची एक मोठी बातमी, वरळी हिट अँड रन प्रकरण। मिहिर शहाला दिलासा मिळालाय आणि उच्च न्यायालयानं खरं तर मिहिर शहाला दिलासा द्यायला उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय। मिहिर शहाच्या वर्तनावर उच्च न्यायालयानं बोट ठेवत जामीन देण्यास नकार दिलेला आहे। गेल्या वर्षी वरळीत मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्याच्या आणि एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत आहे हा मिहिर शहा। आणि मिहिर हा मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत होता, तसंच दुचाकीला धडक दिल्यानंतर त्याने अपघातग्रस्त कावेरी नाखवा या महिलेला 1.5 किलोमीटर फरफटत नेलं। त्याचं हे वर्तन विचारात घेता तो जामीन देण्यास पात्र नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल पीठानं निकालपत्रामध्ये हे स्पष्ट मत नोंदवलंय। मिहिर पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि अशा स्थितीमध्ये त्यानं आलिशान गाडी अतिशय वेगानं चालवली। त्यानं केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून एका महिलेला जीव गमवावा लागला। त्यामुळे घटनाप्रसंगीचे मिहिर याचं वर्तन लक्षात घेता तो जामिनास पात्र नाही असं उच्च न्यायालयानं आदेशात नमूद केलंय।